पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला भारताने एअर स्ट्राईकद्वारे घेतलेला आहे। भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत दहशतवादी जे तळ आहे ते उद्ध्वस्त केलेले आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खरं तर संरक्षण स्ट्रॅटेजिक स्नेहा कुलकर्णी आहे। मॅडम, काय सांगणार? खरं तर पाकिस्तानला भारताने चांगला धडा शिकवलेला आहे, दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केलेली आहे। सिंदूर ऑपरेशन याला खरं तर नाव देण्यात आलेलं होतं। कसं बघता याच्याकडे? तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलेलं आहे। आपण त्यांना धडा शिकवलेला नाही आहे, धडा शिकवण्याची आपण त्यांना सुरुवात केलेली आहे की तुम्ही जर सर्वसामान्य नागरिकांवरती हल्ला करता आणि हल्ला केल्यानंतर खास करून तुम्ही जेव्हा जे तिथे जोडपे आलेले आहेत किंवा कुटुंबीय आले आहेत त्याच्यातल्या फक्त पुरुषांना जर तुम्ही तिथे टार्गेट करताय आणि त्यांचं सौभाग्य जर त्यांच्याकडनं तुम्ही हिरावून घेताय तर याचं प्रत्युत्तर म्हणून आपण त्यांना ऑपरेशन सिंदूरद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी 9 ठिकाणी आपण एअर स्ट्राईक करून आणि आर्मीचे स्ट्राईक करून आपण त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। जंग किसी भी चीज़ का मसला नहीं हो सकता क्योंकि जंग खुद एक मसला है आणि म्हणूनच युद्धजन्य परिस्थिती निभावण्याची भारताची जरी तयारी असली तरी भारत युद्धजन्य परिस्थितीत जाणार नाही, कारण की पाकिस्तान पण त्या परिस्थितीत नाही, पाकिस्तानचे जे साथीदार इतर देश आहेत ते पण त्या परिस्थितीत नाही। भारत अनेक दिवसासाठी युद्धजन्य परिस्थितीत जाऊ शकतो, युद्ध ताणू शकतो, युद्धामध्ये पूर्णपणे पाकिस्तानला नामोहरम करू शकतो, पण आपण अनेक प्रकारे सिंधू करार रद्द करून असेल किंवा आर्थिक स्तरावर असेल, आंतरराष्ट्रीय दबाव आणून असेल, यासारख्या परिस्थितीतनं आपण पाकिस्तानवरती आधीच दबाव निर्माण केलेला आहे। आणि काल जे आपण पहाटे 12 ते 1:30च्या दरम्यान जे वेगवेगळ्या 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करून आणि आर्मीचे स्ट्राईक करून जे पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे, ही एक नव्या घटनेची किंवा एक आपण म्हणू शकतो की नवीन एक सुरुवात भारताने दाखवून दिलेली आहे की ही फक्त आम्ही एक सुरुवात केलेली आहे, तुम्हाला अजून पूर्णपणे आम्ही सज्जड दम दिलेला नाही आहे। ही एका नवीन मशालीचं आपण म्हणू शकतो की एक सुरुवात आहे की लोकांनी आता ह्याच्याकडे बघावं की भारताचा काय स्टँड असू शकतो जर सर्वसामान्य नागरिकांवरती हल्ला झाला तर। फक्त पाकव्याप्त काश्मीरच नाही तर पाकिस्तानमध्ये देखील आपण काही हल्ले केलेले आहे। आपल्या दृष्टीने कुठले हे महत्त्वाचे ठिकाणं होते आणि दहशतवाद्यांचा जो म्होरक्या समजला होता जो मसूद अझहर याचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं का, याच्या संदर्भात काय माहिती? पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या 9 ठिकाणांवरती भारतीय सेनेने आणि एअरफोर्सने हल्ला केलेला आहे। त्याच्यामध्ये 4 ठिकाणं ही पाकिस्तानमधली होती आणि 5 ठिकाणं ही पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधली होती। विशेषत्वाने भावलपूर हे जे ठिकाण आहे तर याच्यामध्ये मसूद अझहरचे हे मूळ स्थान मानलं जातं आणि त्याने प्रशिक्षण दिलेल्या वेगवेगळ्या प्रशिक्षणार्थी दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात समूह हा भावलपूरच्या मशिदीमध्ये त्यावेळी उपलब्ध होता। जवळपास 100पेक्षा जास्त दहशतवादी तिथे उपलब्ध होते आणि भावलपूरचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय सीमेपासून 100 किलोमीटर आतमध्ये असलेलं क्षेत्र हे आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपल्या रफाल विमानाने 100 किलोमीटर आत जाऊन इथे हल्ला केलेला आहे। या व्यतिरिक्त जे महत्त्वाची ठिकाणं आहेत ते मुझफ्फराबाद आहे, कोटली आहे, बर्नाला कॅम्प आहे, सियालकोट आहे आणि मुद्रिके हे जे मेन ठिकाणं आहेत। या ठिकाणी देखील जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा यांचे वेगवेगळे लॉन्च पॅड्स होते आणि लॉन्च पॅड म्हणजे काय, तिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं आणि ह्या प्रत्येक ठिकाणी 50 ते 60पेक्षा दहशतवादी जेव्हा हल्ला झाला तेव्हा उपस्थित होते। त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या लॉन्च पॅडवर हल्ला केल्यानंतर भारताला हे किती मोठं निर्णायक यश मिळालेलं आहे आपल्याला दिसून येतं आहे। मॅडम, आता या सगळ्या परिस्थितीनंतर खरं तर भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। याच्यानंतर आता पाकिस्तानची भूमिका काय राहील? ते आपल्यावर हल्ला करू शकतात का किंवा त्यांची तेवढी तयारी असू शकते? आपण तर सक्षम आहोत हे आपल्याला माहीत आहे, परंतु त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे काय पर्याय असू शकतो? पाकिस्तानने यावरती प्रत्युत्तर द्यायला सुरुवात अशी केलेली आहे की ते लगेच काय सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकसारखी काही निर्णय घेतील असं तर दिसत नाही आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अपप्रचार करायला सुरुवात केलेला आहे। काही सोशल मीडियावरनं काही पोस्टवरनं ते असं दाखवत आहेत की पाकिस्तानने हा हल्ला केला आणि याच्यात सामान्य नागरिक, महिला, वृद्ध हे जखमी झालेले आहेत। काही पोस्टवरनं ते आणि त्यांचे पत्रकार असं दाखवत आहेत की अशा प्रकारचा कुठलाही हल्ला भारताने केलेला नाही आहे, भारत अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवत आहे। म्हणजे ॲक्च्युली पाकिस्तानच संभ्रमात आहे की नक्की काय दाखवायचं आहे, हल्ला झाला हे दाखवायचं आहे का नाही झाला हे दाखवायचं आहे। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान युद्धात उतरेल किंवा पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून स्वतः युद्ध छेडेल अशी कुठलीही बाब आपल्याला इथे दिसून येत नाही। कालचाच एक व्हिडिओ आहे की आर्मीचे त्यांचे एक मोठ्या रँकचे जे ऑफिसर आहेत ते दवाखान्यामध्ये जैश ए मोहम्मदच्या एका अतिरेक्याला तिथे भेटायला गेलेले आहेत। तो व्हिडिओ आहे साधारणतः 15 ते 16 सेकंदाचा, इंटरनेटवर अवेलेबल आहे। ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की आर्मी जर दहशतवादी असलेल्या एखाद्या जखमी दहशतवाद्याला भेटायला जात असेल तर आर्मीचे आणि दहशतवाद्याचे संबंध किती जवळचे आहेत आणि पाकिस्तान आर्मी दहशतवाद्यांना कशा प्रकारे पोचते हे आपल्याला इथे दिसून येतं। म्हणजे
पाकिस्तानला टेररिस्तान का म्हटलं जातं हे आपल्याला याच्यावरनं दिसून येतं. त्याच्यामुळे प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान उतरू शकत नाही किंवा युद्ध झालं तरी पाकिस्तान त्याच्यात तग धरू शकत नाही. अच्छा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन नाव देण्यात आलेलं होतं. का हे नाव निवडण्यात आलं, काय याच्या मागचं कारण? 22 एप्रिलला जेव्हा पहलगामवरती हल्ला झाला त्याच्यामध्ये जवळपास 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरिक इथे हुतात्मे गेले, त्यांचा बळी तिथे घेण्यात आला. आणि ह्या दरम्यान आपल्याला दिसून आलं की प्रत्यक्षदर्शी जे तिथे होते, जे ज्यांचा याच्यात बळी गेला किंवा ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागल्या, जे भारतीय नागरिक होते, त्या महिलांचे जेव्हा व्हिडिओ पुढे आले आणि त्यांनी प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव जो सांगितला, तर त्यांनी स्पष्टपणे पुरुषांना आणि स्त्रियांना वेगळं केलं आणि पुरुषांना जाणून बुजून तिथे गोळ्या घालण्यात आल्या आणि स्त्रियांना मागे ठेवण्यात आलं. ह्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की त्या स्त्रियांचं सौभाग्य तिथे त्यांच्याकडनं हिरावून घेण्यात आलं आणि हे दाखवण्यात आलं की भारतामध्ये एक सज्जड दम नाही आहे किंवा भारतामध्ये तेवढी ताकद नाही आहे, आम्ही जे पुढची पिढी आहे त्यांचं भविष्यच आम्ही इथे हिरावून घेत आहोत, असा प्रकारचा संदेश दहशतवाद्यांनी देण्याचा इथे प्रयत्न केला. आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी की भारतातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या असक्षम नाहीत, त्यांच्यामागे त्यांचा देश उभा आहे आणि त्यांचं सौभाग्य जरी हिरावून घेण्यात आलं तरी एक आपली जी भारत माता आहे त्याचं प्रतीक म्हणून किंवा भारताची जी शक्ती आहे ती ह्या स्त्रियांमागे समर्थपणे उभी आहे. 140 नागरिक जे आपण या भारताचे आहोत, आम्ही त्यांच्यामागे सक्षमपणे उभे आहोत आणि ह्याचा बदला आम्ही घेऊ शकतो, हे आपण ऑपरेशन सिंदूरद्वारे इथे दाखवून दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. खरं तर सिंदूर ऑपरेशन जे राबवण्यात आलं, खरं म्हणजे ज्या निष्पाप पुरुषांचा यामध्ये बळी गेला, ज्या महिलांचं सौभाग्य हरपलं गेलं, या सर्व महिलांच्या मागे खरं तर देश हा भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. हाच संदेश देऊन खरं तर या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन हे नाव देण्यात आल्याचं स्नेहा कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आता सिंदूर ऑपरेशन जरी यशस्वी झालेलं असतं तरी पाकिस्तान आता नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.